अभय ऑफिसमधून रात्री 8 वाजता घरी आला. हॉलमध्ये त्याने त्याचे शूज काढले आणि तिथेच सोफ्याला टेकून बसला. जेवण वाढू का तुम्हाला? आरतीने विचारलं. जेवण नको आहे मला, तू आधी माझ्यासमोर बस. मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. मी बसते, पण तुम्ही आधी जेवण तर करून घ्या. सांगितलं ना एकदा भूक नाही म्हणून. समोर बस म्हटलं ना तेवढं कर. काय झालंय? आरती म्हणाली. हेच मला तुला विचारायचं आहे की काय झालं आहे तुला? काय प्रॉब्लेम आहे तुझा? हनीमून ट्रिप कॅन्सल का केलीस आईबाबांसमोर? 8 दिवस गेलो असतो फिरायला, चांगला एन्जॉय केला असता, एकांत मिळाला असता ना आपल्या दोघांना. मग का असं केलंस? मला नको आहे एकांत. मी या घरात फक्त कस्तुरीची आई म्हणून आली आहे. यापेक्षा जास्त अपेक्षा तुम्ही माझ्याकडून ठेवू नका. याचा काय अर्थ? नुसती नाटकं नको करू. एक बायको जग सोडून गेली म्हणून तुला गेली, मग आता शरीर सुखासाठी बाहेर जाऊ का मी? तुला जर एक पत्नी म्हणून माझ्याशी संबंध ठेवायचे नसतील तर लग्न का केलं तू माझ्याशी? जगात मुलींचा काही दुष्काळ पडला नव्हता. कस्तुरीसाठी आई तर मी भाड्याने पण आणू शकत होतो. पल्लवीच्या अपघाती मृत्यूनंतर मला माझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करायची होती आणि कस्तुरीची मावशी असल्यामुळे तू इतर कोणत्याही बाईपेक्षा तिची जास्त काळजी घेऊ शकशील, एवढंच या लग्नामागचं कारण आहे. आता आरती गप्प होती, खाली मान घालून बसली होती. 15 दिवस झाले होते त्यांच्या लग्नाला. ती सतत अभयला टाळत होती. बेडरूममध्ये सुद्धा कस्तुरीला पोटाशी घेऊनच झोपायची. त्यामुळे अभयला नाईलाजाने काहीच करता येत नव्हतं. ती त्याला वेळच द्यायची नाही, पण नवीन आहे म्हणून तिला रुळायला वेळ लागेल असं समजून तो तिला वेळ देत होता. पण आज त्याचे आईबाबा गावी गेले होते, त्यामुळे तिला सकाळपासूनच रात्रीची भीती वाटत होती. कारण आज अभयला टाळणं शक्य नव्हतं. तुम्ही जेवून घ्या आधी, आपण शांततेत बोलू नंतर. कस्तुरी झोपली का? हो, केव्हाच झोपली. तुम्ही जेवून घ्या ना, मी ताट वाढते. आणि असं म्हणून आरती किचनमध्ये गेली. तिने ताट वाढून हातात घेतलं आणि इतक्यात अभयसुद्धा तिच्या मागे मागे किचनमध्ये गेला. खूप चिडला होता तो. ती हातात ताट घेऊन तशीच उभा होती. तुला सांगितलं ना जेवण नको आहे मला. तू फक्त कस्तुरीची आई म्हणून इथे आहेस ना? तुझा माझा काही संबंध नाही ना? मग माझ्या पोटाची काळजी घ्यायची तुला काहीच गरज नाही. तू आधी बेडरूममध्ये चल, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवीत. आपण आईबाबांच्या खोलीत जाऊया. बेडरूममध्ये कस्तुरी झोपली आहे, ती म्हणाली. आणि अभयने तिचा हात पकडून रागानेच तिला आईबाबांच्या खोलीत घेऊन आला. तो तिच्या दिशेने एक एक पाऊल टाकत होता आणि ती मागे मागे सरकत भिंतीला टेकली. आता ती इथून कुठेच हलणार नव्हती. आरती एका भिंतीला चिटकून काहीशी घाबरून उभी होती. अभय आणि तिच्यात मुळीच अंतर नव्हतं. तो तिला भिंतीसोबत दाबत होता. त्याने त्याचे दोन्ही हात भिंतीला टेकवले आणि त्यांच्यामध्ये ती घाबरून उभी होती. आता त्याचं तोंड तिच्या तोंडाजवळ होतं. आरती खरंच खूप घाबरली होती. तिची भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तिची छाती जोरजोरात खालीवर होत होती. तिने डोळे घट्ट मिटले होते. आता अभय काय करेल या भीतीने ती थरथर कापत होती. लग्नानंतर पहिल्यांदाच ते इतक्या जवळ आले होते दोघेही. त्याचा पूर्ण हक्क होता तिच्यावर. त्यानं तिला निरखून पाहिलं. कमनीय बांधा, नाजूक गुलाबी ओठ, निमुळती हनुवटी, गोरा रंग, टपोरे बोलके डोळे. तिचा त्याला मोह होत होता. कधी तिला मिठीत घेईन असं झालं होतं त्याला. पण 15 दिवस झाले ती त्याला टाळत होती आणि त्यानेही तिला वेळ द्यायचं ठरवलं होतं. पण तिनं हनीमून ट्रिप कॅन्सल केली आणि त्याचा राग अनावर झाला होता. या टूरच्या निमित्ताने दोघे एकमेकांना खूप ओळखणार होते, खूप जवळ येणार होते. आणि तो म्हणाला, आज मला एक मुलगी आहे, पण माझं नाव चालवायला, या घराला वारस म्हणून मला एक मुलगा पाहिजे. म्हणून मी पुन्हा लग्न केलं आहे, हे कायम लक्षात ठेव. आणि तुझ्यासोबत वागताना बोलताना जर काही मी चुकत असेल तर तुम्ही चुकत आहात हे सांगायलाही विसरू नकोस. बाकी तुझी नाटकं चालू दे. कुठपर्यंत नखरे करतेस बघतो मी पण. अभय संतापत बोलून निघून गेला. पुढचा 1 आठवडा असाच ताणतणावातच गेला. अभय तिच्याशी धड नीट बोलतच नव्हता, ना तिच्या हातचं नीट खातपीत होता. आणि तीही काही फरक न पडल्यासारखं वागत होती. तिलाही तो जितका लांब राहील तितकं बरं वाटत होतं. आता 8 दिवसांनी आईबाबा गावावरून परत आले आणि आरतीच्या जीवात जीव आला. आज अभयसुद्धा रविवार असल्यामुळे घरीच होता. दुपारच्या जेवणाला सर्वजण एकत्र होते.
तो आरतीकडे एकटक बघत होता. त्याच्या नजरेने ती अस्वस्थ होऊन घाबरून त्याच्याकडे बघणंच टाळत होती. आई बाबा हा घरात असले की ती बिनधास्त असायची, कारण अभयला टाळणं सहज जमत असे. आणि आता जेवत असतानाच अभयला एक फोन आला. सर्वजण जेवण उरकून निघून गेले. आता किचनमध्ये फक्त तो आणि ती दोघेच उरले. तिचंही जेवण झालं होतं, पण त्याचं जेवण होईपर्यंत त्याला वाढण्यासाठी त्याच्यासमोर बसली होती ती. तिला आता भीती वाटत होती की तो पुन्हा तोच विषय काढेल की काय. आणि तो म्हणाला, गुळपोळीचा लाडू कर मस्त, खूप दिवस झालं खाल्ला नाही. काय? ती चमकून म्हणाली, येत नाही का तुला? मग आईला बोलाव. आणि ती घाबरत घाबरत गुळ चिरू लागली. तिचे हात थरथर कापत होते. अभय तिच्या घाबरट हालचालींचा मनोमन आस्वाद घेत होता आणि मनातल्या मनात हसत होता. लाडू तयार होईपर्यंत कस्तुरीसुद्धा तिथे आली आणि म्हणाली, मम्मीसुद्धा असाच लाडू करायची ना पप्पा? तिच्या या बोलण्याने नीरव शांतता पसरली. अभयला पल्लवीची आठवण आली आणि लाडू न खाताच तो उठून गेला. आरतीला सुद्धा वाईट वाटलं. दिवसभर अभय बेडरूममध्येच होता, पण ती चुकूनसुद्धा बेडरूममध्ये आली नाही. संध्याकाळी आईबाबांना एका लग्नाला जायचं होतं. ते म्हणाले, अभय, कस्तुरीसुद्धा आमच्याबरोबर येते आहे, तोपर्यंत तुम्ही कुठेतरी फिरून या बाहेर. आईबाबा जाताच अभयने दरवाजा आतून बंद केला. ती TV पाहत बसली होती आणि तो तिच्या शेजारी येऊन बसला. तो जवळ बसताच ती थोडी सावरून बसली. किती नाटकं करशील ग? किती झालं तरी तू माझी लग्नाची बायको आहेस. कितीही नाही म्हणालीस तरी प्रत्येक रात्र तुला माझ्यासोबत घालवायची आहे. काही दिवसांनी माझेच नाही तर तुझेही आई बाबा तुला नातू हवा म्हणून त्रास देतील. मग काय करशील? तो नेहमीप्रमाणे चिडून बोलून निघून गेला आणि आरती तशीच खाली मान घालून बसून राहिली. दुसऱ्या दिवशी कस्तुरीला शाळेत सोडण्यासाठी अभय आरतीला सुद्धा घेऊन आला. तिला शाळेत सोडून गाडी नेहमीच्या रस्त्यानं न जाता वेगळ्याच रस्त्यानं जाऊ लागली. तसं आरतीला भीती वाटू लागली. ती बेचैन झाली. कुठे नेत आहात तुम्ही मला? गावाच्या बाहेर का चालला आहात तुम्ही? मला घरी जायचं आहे, गाडी थांबवा. पण तो गाडी थांबवत नव्हता. तुम्हाला कस्तुरीची शपथ आहे. त्यानं पटकन गाडी थांबवली. रस्त्यावर कोणीच नव्हतं. आरती खाली उतरली. तोही खाली उतरला. मी काही चुकीचं वागतोय का? या प्रश्नाचं उत्तर नाही माझ्याकडे. मला घरी सोडा. नाही सोडणार. मला जिथे जायचं आहे तिथे मी जाईन. थांब, तुझ्या बाबाला फोन करतो आणि सांगतो की नाटकं करते आहे ही रस्त्यातच. ती रडकुंडीला येत म्हणाली, नका करू फोन, मी बसते आहे. आरतीच्या डोळ्यात हे बोलताना पाणी आलं होतं. आता गाडी पुन्हा सुरू झाली. ती खूप सावरून बसायची, त्याला स्पर्श होऊ नये म्हणून. तरी पण दोघांचा मधून मधून हलकासा स्पर्श व्हायचाच एकमेकांना. आणि ते आता एका कॉलेजसमोर आले. 1 तासाचा प्रवास केला दोघांनी, पण रस्ताभर शांतता होती. कॉलेज बघून आरती गोंधळली. अभयनं तिचं लॉसाठी ॲडमिशन घेतलं होतं. ॲडमिशन प्रोसेस करून गाडी पुन्हा घराच्या दिशेने निघाली. खूप कडक ऊन होतं. तुम्ही डोक्याला रुमाल बांधा ना, आरती बोलण्याचा प्रयत्न करत होती. तो म्हणाला, आयुष्यात इतके चटके सहन केले आहेत की या उन्हाचं आता काही नाही वाटत. तू नीट बस. खांद्याला पकडून बसली तरी चालेल. स्पर्श झाला म्हणून खाणार नाही मी तुला. आरतीला खूप शरमल्यासारखं वाटत होतं. अभय किती चांगल्या मनाने मला इथे आणत होते. मी उगाचच त्यांच्यावर संशय घेत होते. आजही त्यांनी माझ्या ॲडमिशनसाठी रजा टाकली होती. आणि आता तिने हसून त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तिची छाती त्याच्या पाठीला कधी कधी स्पर्श करत होती आणि ती शहारत होती. गालातल्या गालात हळूच हसत होती. आता दोघे घरी आले. दुपारच्या वेळी पाठ टेकण्यासाठी ती कधी नव्हे तो असताना बेडरूममध्ये आली. ती त्याच्याकडे पाठ करून झोपली. त्याने गाणी लावली होती लॅपटॉपवर. तू मिले, दिल खिले, ये हसी वादिया, ये खुला आसमा. प्रत्येक गाणं आरतीला आवडत होतं आणि ती गालातल्या गालात हसत होती. तेवढ्यात आरतीच्या आईचा फोन आला. जावई बापूंना सांग की 50,000 रुपये मिळाले. तुझ्या बाबांना ॲडमिट केलं होतं आणि एमर्जन्सी पैसे लागणार होते. फोन केला आणि त्यांनी लगेच पैशांची सोय केली. म्हणाले की पैशांची काही काळजी करू नका, आधी बाबांना ॲडमिट करा. तुला काळजी वाटेल म्हणून तुला काहीच नाही सांगितलं त्यांनी. त्यांचे आभार मानण्यासाठी फोन केला आहे. खूप चांगल्या मनाचे आहेत ग ते. त्यांना जप. तुझ्या पल्लवी ताईवर खूप प्रेम होतं त्यांचं. तिच्या अशा जाण्याने थोडेसे चिडचिडे झाले आहेत. खूप हळव्या मनाचे आहेत ते. तिच्या जाण्याने खूप खचले आहेत, पण मन मोकळं करत नाहीत. त्यांना नाराज करू नकोस. आता तूच पल्लवीची जागा भरून काढ आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा चैतन्य आण. संध्याकाळी आरतीने स्वतःहून अभयसाठी शिरा बनवला
आणि जेवण झाल्यावर गुळपोळीचा लाडूसुद्धा बनवला. तसा तो म्हणाला, बापरे कस्तुरी, तुझी नवी मम्मी खूपच खुश दिसते आहे आज. हो, मम्मी आता वकील होणार आहे आणि तुम्हाला जेलमध्ये टाकणार आहे. तसं आरती म्हणाली, कस्तुरी असं बोलू नये बाळा, जा आणि आजी आजोबांजवळ जाऊन झोप. मी चुकीचं ऐकलं का कस्तुरीची मम्मी? तू तिला चक्क आजीजवळ झोपायला पाठवत आहेस. अभय मुद्दाम कस्तुरीची मम्मी या शब्दावर जोर देऊन बोलायचा, कारण तीच म्हणाली होती ना, मी फक्त या घरात कस्तुरीची मम्मी म्हणून आली आहे. आणि त्याचं बोलणं ऐकून आरती लाजली आणि पटापट किचनमधली कामं आवरून बेडरूममध्ये आली. तो पुस्तक वाचत बसला होता. आज किचन पण जरा जास्तच लवकर आवरलं ना कस्तुरीची मम्मी? रोज तर बेडरूममध्ये यायची घाई नसते तुला. मघाशी फोन आला होता आईचा, खूप कौतुक करत होती तुमचं. मी तर सगळ्यांनाच आवडतो, तू सोडून. मी कुठं म्हणाले तुम्ही मला नाही आवडत? पण आवडतो असं तरी कुठं म्हणालीस? मग ती लाजून म्हणाली, हे असं सगळं मी कसं सांगणार? म्हणजे मी तुला आवडतो. मग इतके दिवस दूर का पळत होतीस माझ्यापासून? मला थोडा वेळ हवा होता. पल्लवी गेली आणि लगेच मला तिच्या अर्धवट संसारात आईबाबांनी गुंतवलं. मला माझं पुढचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. शिवाय तुमचं पल्लवीवर खूप प्रेम होतं, त्यामुळे तुम्ही तिची जागा मला कधीच देणार नाही असं मला वाटलं. बावळट आहे का गं तू? मी तुला आधीच सांगितलं होतं की मला माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे, म्हणून मी हे लग्न केलं आहे. ती म्हणाली, मला माझी चूक समजली, मला माफ करा. अखेर तुमच्या प्रेमाच्या नाजूक धाग्यांनी माझं मन जिंकलं. मला मोठ्या मनाने माफ करा आणि माझ्या चुका पदरात घ्या. एक काम कर, तूच मला तुझ्या साडीच्या पदरात घे आणि विषय संपव. तशी ती खूप खूप हसली आणि इतके दिवस शांत, मुकी, बेजान असलेली ती बेडरूम आज तिच्या बांगड्यांची किनकिन आणि पैंजणांची रुंजून ऐकत हसत होती. आणि त्या दोघांचा एकमेकांवरचा प्रणयाचा, प्रेमाचा वर्षाव पाहून खिडकीतून चोरून डोकावणारी रातराणीसुद्धा लाजली आणि तिने डोळे मिटून घेतले.